नमस्कार, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज किचन मराठीमध्ये। तर आजच्या या कुकिंग ब्लॉगमध्ये मी 1 किलोच्या प्रमाणानुसार अतिशय मस्त अशी चिकन दम बिर्याणी माझ्या साध्या सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे। मी स्टेप बाय स्टेप रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया। या इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनला मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलं आणि पूर्ण बिर्याणीचं मीठ मी आधीच 1.5 चमचा लावून घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर मी चिकनला मॅरिनेट करून घेणार आहे। तर इथे मी लाल मिरची पावडर 2 चमचा टाकलेला आहे। आपल्याला जेवढं तिखट हवं असेल तेवढं यूज करू शकतो। त्याचसोबत इथे मी 1 चमचा हळद टाकली। इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे, त्याचा पूर्ण लिंबाचा रस मी इथे टाकलेला आहे। लिंबाचा वापर नक्की करा, त्याने आपल्या बिर्याणीला चटपटीतपणा येतो। नंतर आपण 1 वाटी छोटी दही टाकलेलं आहे। इथे रेडीमेड आलं लसूण पेस्ट पण मी 1 चमचा आणि फ्रेश आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकलेला आहे। एव्हरेस्टचा चिकन मसाला पावडर 1.5 चमचा आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे। नंतर आपण कापून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं लावून घ्यायचं आहे। आता या चिकनला जवळपास 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया। तर कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला हा कांदा गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हा कांदा कंपल्सरी आहे। तर पहा, हा कांदा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि थोडे काजूचे तुकडे पण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे। तर या तेलामध्ये 2 मोठे कांदे फ्राय करून घेऊया। खडे मसाले व 2 मिरच्या घालून बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान असं फ्राय करून घेऊया। ही कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे, यामुळे बिर्याणीची क्वांटिटी वाढते। वरून मी थोडं आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकलेली आहे। छान असं मिक्स करून घेऊया। आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। बघा, आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण यात घालू। मॅरिनेट करायला ठेवलेल्या प्लेटमधलं सगळं मसाल्याचं पाणी आपण ह्यात घालून घेऊया आणि गॅसच्या लो फ्लेमवर झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत बिर्याणीचं राईस आपण करून घेऊया। इथे तांदूळ मी 15 मिनिटं भिजवून ठेवले होते। बिर्याणीचं तांदूळ शिजवण्यासाठी मी इथे पातेल्यात पाणी ठेवलेले आहे। 2.5 चमचा मीठ घालू। त्यात आपण खडे मसाले घालूया आणि अर्धा लिंबू पिळून टाकूया आणि पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी झाकण ठेवूया। तर बघा, पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता तांदूळ घालून घेऊया आणि हा भात आपल्याला 70% शिजवायचा आहे। तर बघा, हा भात शिजलेला आहे। तर मी हा पटकन चाळणीत काढून घेते। ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। तर इथे आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलेलं आहे। तर यातलं चिकन आणि ग्रेव्ही मी थोडी लेअरसाठी काढून घेणार आहे आणि आता चिकनवरती आपण भात पसरवून लेअर बनवून घेऊया। तसंच आपण चिकन आणि ग्रेव्ही टाकून लेअर बनवून घेऊया। आता पूर्ण भात मी यावरती टाकून घेतलेला आहे। बघा, मी कांदा आणि काजू तळून घेतलेले होते, ते आता मी वरती टाकून घेणार आहे। आणि आता कलरचं पाणी मी इथं वरून घालून घेते आणि 1 वाटी साजूक तूप मी टाकते। तर इथे मी थोडे चिकनचे पीसेस काढून घेतले होते, ते आपण लावून घेऊया। वरून थोडी कोथिंबीर आणि पुदिना आपण टाकून घेऊया। तर आता इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्यावर मी बिर्याणीचं पातेलं ठेवून वरून वजन ठेवते। आता 15 मिनिटं मंद आचेवर बिर्याणी शिजवून घ्यायची। तर आता 15 मिनिटं झालेले आहेत। तर आता आपण चेक करून बघूया। वाह, काय मस्तचा वास येतोय। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खाऊन पिऊन मस्त रहा।